आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महानगरपालिका आयुक्तांच्या नावाचे बनावटी सहीचे नियुक्तीपत्र तयार करून गंडवणारा आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। फिर्यादी निलेश नामदेव तुपलोंढे, राहणार ध्रुवनगर, गंगापूर शिवार, तालुका जिल्हा नाशिक यांनी सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की जानेवारी 2025 ते 31/5/2025 रोजी जालिंदरनाथ मोरे याने फिर्यादी यांची मुलगी कांचन तुपलोंढे हीस धुळे महानगरपालिकेत शिपाई या पदाच्या नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून RTGS, फोनपे व रोख स्वरूपात वेळोवेळी एकूण 6,15,700 रुपये घेऊन फिर्यादी यांची मुलगी कांचन तुपलोंढे हीस नोकरी लागल्याचे धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या सहीची बनावट ऑर्डर देऊन नोकरी न लावता फसवणूक केली। त्याबाबत सातपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 13/8/2025 रोजी गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 6 महिन्यांपासून पसार होता व तो मोबाईल फोनचा वापर करत नव्हता। गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी मोतीलाल पाटील यांना वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धुळे येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती। दिनांक 24/2/2026 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, भूषण सोनवणे व चारुदत्त निकम असे धुळे येथे जाऊन आरोपींचा शोध घेत असताना आरोपितास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला। आरोपिताचा सखोल व सर्वतोपरी शोध घेऊन देखील तो मिळून येत नव्हता। आरोपी हा टँकरच्या कॅबिनमध्ये बसून पळून जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने लागलीच पथकाने सिनेस्टाईलने टँकरचा पाठलाग करून 12 फुटी हनुमान मंदिर, गुरुद्वाराजवळ जिल्हा धुळे येथे भर रस्त्यात गाडी टँकरच्या पुढे आडवी लावून टँकरला रोडवर जागेस थांबवून टँकरला चारही बाजूने घेराव घालून मोठ्या शिताफीने आरोपी जालिंदरनाथ अशोक मोरे, वय 32 वर्ष, राहणार साई दर्शन कॉलनी, मिल परिसर, प्रमोद ढापसेंच्या समोर, जिल्हा धुळे यास टँकरच्या कॅबिनमधून ताब्यात घेतले। सदरचा आरोपी हा वर नमूद गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नाशिक येथे आणून पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सगळे, प्रकाश बोडके, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम व सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे। वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक। आदित्य ठाकरे। 2 सूचना आहेत। एक तर मंत्री महोदयांना चांगलं उत्तर देतात, एकच की ह्या जे सगळ्या घटना होतात ह्या जास्तीत जास्त हायवेवर होतात। तर हायवेवर आपण एक हायवे पेट्रोल, जिथे एक ठराविक वेळेनंतर आपल्याला ह्या गाड्या दिसतील, नुसतं स्पीड घेताना नाही पण जाऊन ते दंडात्मक कारवाई करतील असं आपण सुरू करावं सरकारकडून। मला वाटतं ह्याच्यावर खूप फरक पडू शकेल। लेन डिसिप्लिन असेल, सीट बेल्ट्स असतील। आणि दुसरं म्हणजे जे सगळे हायवेज आहेत तिथे जे डार्क स्पॉट्स असतात किंवा ॲक्सिडेंट स्पॉट्स असतात, मग कधी कधी ओव्हर स्पीडिंगमुळे टायर फुटतो, कॉन्क्रीटचा रस्ता हल्ली आपण करतो, कधी आपण पाहतो मीडियनमध्ये डिवायडर जो असतो तिथे इमर्जन्सी व्हेकलसाठी युटर्न असतं पण कोणीतरी आगाऊपणा करून तो उघडलेला असतो आणि बाकीच्या गाड्या पण त्याच्यातून येतात। टनलमधून बाहेर पडताना जे लाईटमध्ये फरक पडतो, हे जे डार्क स्पॉट्स आहेत त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून त्याच्यावर मंत्री महोदय कारवाई किंवा तसं रेक्टिफिकेशन करणार का?